तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे 11 स्टार्स क्रिकेट जर्नी. तर आजही चाललो आहे प्रॅक्टिसला. आज खूप लवकर आलो आहे, 6:30 वाजले आहेत सकाळच्या. तुम्ही पाहू शकता खूप थंडी आहे आमच्याकडे. आज कुडकुडत आहेत सगळे आमचे प्लेयर्स. मित्रांनो खूप थंडी लागते. तर चला आपल्या मैदानावर जाऊया आणि कंटिन्यू करा आमच्या व्लॉगला. डायरेक्ट भेटूया मैदानावर. तर मित्रांनो, फायनली आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा कालसारखा थोडं लवकर आला त्यामुळे एकदम स्पष्ट दिसतोय सूर्योदय होताना. आज तर खूप थंडी आहे आणि तरी आम्ही खेळायला आलोय. आमची प्रॅक्टिस काही थांबवणार नाही, काही जरी झालं तरी. जेवढं लवकर यायला जमेल तेवढं लवकर यायचा प्रयत्न करत असतो आम्ही. त्यामुळे आज आम्ही 6:30लाच घरातून बाहेर पडलोय. आजच्या प्रॅक्टिसचा विषय तुम्हाला माहिती पडेल, तुम्हाला थोड्या वेळ सांगतोच. पहिल्यांदा तुम्हाला आमच्याकडचं सकाळ सकाळचं एकदम भारी वातावरण दाखवतो. बघा, पवन चक्क्या. तर मित्रांनो, आज प्रॅक्टिसची पहिली ओव्हर मी घेऊन येतोय. काल प्रज्वलने केली होती सुरुवात प्रॅक्टिसची. बॅट्समन तर काय आपला एक रेग्युलरच आहे, दररोज एकच बॅट्समन. तिघ जण असल्यामुळं काही चॉईसेस नाही राहत. बॅटिंग बॉलिंग सगळे दररोज रेग्युलर त्याच व्यक्तीला प्रॅक्टिस होते. जे 2 जण असतात आमच्यासोबत ते तुम्हाला जर माहिती आहे, पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितले, सॅटर्डे आणि संडेला ते असतात, कारण ते शाळेत जातात. आणि आमचं काय, आम्ही एक्सटर्नल आहे कॉलेजला, हा पण, त्यामुळे आम्ही घरी असतो. तर चला सुरू करूयात प्रॅक्टिसला. तुम्ही पाहिलंच असेल व्हेरिएशन्स करताना, व्हेरिएशन्स तर होत आहेत, पण जो बॉल आहे तो लेंथवर पडत नाही. तर आज आम्ही त्याचीच प्रॅक्टिस घेणार आहे. बॉल प्रॉपरली गुड लेंथवर पडला पाहिजे आणि तेच महत्त्वाचं असतं. बॉलचा टप्पा, बॉल योग्य टप्प्यावर पडला तरच बॅट्समनला थोडा प्रॉब्लेम होतो खेळताना, नाहीतर स्लॉटमध्ये गेल्यावर डायरेक्ट 6 तर पडणारच आहे. तर थोडाही न वेळ लावता सुरू करूयात आपल्या प्रॅक्टिसला. मित्रांनो, जसं की तुम्हाला म्हणायला हरसेल की आज अचूक टप्प्याची प्रॅक्टिस करणार आहे. हा तो टप्पा आहे. इथे याच्यावरून तुम्हाला समजेल की हर्षल अचूक टप्पा टाकतोय की नाही. तर पहा तुम्ही. हर्षलचा काही अचूक बॉल पडेना झालाय. हा हरी अचूक टप्पा पाहिजे आपल्याला. आणि वो पहिला फटका चुकलेला आहे हरीचा. आतापर्यंत पहिला फटका दुखावला हर्षलने. बघू काय करतो. मित्रांनो, असा बॉल लागतो ना बॅटवर बसल्यावर, काय सांगू तुम्हाला. थंडीतनं जर बॉल बॉडीला टच झाला ना, बस क्या याद आ रही है सबकी इधर. बॉल गेला टन 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 चौकार. बघा हर्षल कसा करतोय थंडीतून. तर मित्रांनो, जाम थंडी आहे, हात वळत नाहीत थंडीमधून आणि बॉल सध्या गेलाय मागे. तर बघा हरीश बॉल आणाय गेला. हरीश भेटला हरीशला बॉल भेटला पहिल्यांदा. तो कसा चालतो बघा बघा, एकदम आरामात.
प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही. तसं हर्षलला दाखवून दिलं. हर्षल आम्हाला येऊन तब्बल 1 तास झालाय. आणि यार तर मित्रांनो पाहू शकता बॉलिंग प्रॅक्टिस करतो तर प्रज्वल आता माझी झाली आहे आणि बॅटिंगला आमचा बॅट्समन कंटिन्यू करतोय नेक्स्ट बॉलरला. चला तर पाहूयात प्रज्वलची ओव्हर. पहिलाच बॉल डॉट पण फुल लेंथ होती. आपल्याला लेंथ बॉल टाकायची प्रज्वल, थोडी प्रयत्न कर. फुल लेंथ, अजून एकदा फुल लेंथ टाकली आणि बॉलिंग टाकून थंडीमध्ये हात आकडलाय प्रज्वलचा, त्यामुळे काय त्याची बॉलिंग पडत नाहीये सध्या. साईड चेंज का? ओ क्लास. लास्टचा बॉल लागलाय हरीशला. हा थोडा टिप देऊन होतो. नेक्स्ट बॉल कर रे. हाफ पिच शॉर्ट थोडा. गेला पुन्हा एकदा बॉल मित्रांनो. जा रे शोधू ना. कर रे सुरू कर. हे बघा तर आमच्या गावचे तडफदार व्यक्तिमत्व अशोक मामा निघालेत महाबळेश्वरला. बारकी गाडी घेऊन होती पकेल त्या गाडीने मला जाऊ दे. मित्रांनो माझी प्रॅक्टिस झालेली आहे. हर्षल ऑलराऊंडर असल्यामुळे त्याला दोन्ही प्रॅक्टिस करावं लागतंय. आणि आमचा प्रज्वलचे काय प्रॉपर बॉल पडेना झालेत म्हणून तर तो सेकंड ओव्हर पण कंटिन्यू करतोय. तर चला पाहूयात आता बॉल नीट पडतायत की नाही त्याचे. तर मित्रांनो आजचं प्रॅक्टिस सेशन इथेच थांबते. 8:15 झालेत. खरं तर 2 टाईम सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायची आमची इच्छा असते, परंतु म्हणजे कसं कामं असतात घरी किंवा बाहेर जावं लागतं अचानक, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळत नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही सकाळी 1 ते 1.5 किंवा 2 तास जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो. आणि आजची प्रॅक्टिस इथेच थांबते. तर तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये की कशी झाली आहे. जास्तीत जास्त लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु झालेलं नाही. ते खूप कमी बॉलमध्ये झालं आहे. आणि प्रज्वल जरा आज गारटला होता त्यामुळे त्याची बॉलिंग काहीच पडलेली नाही. हा बघा म्हणते हात वळत नाही आहे माझा आणि त्याची पाठ पण दुखते, त्यामुळे आज काय त्याची बॉलिंग बरोबर झालेली नाही. फुल पिचच जास्त टाकले त्याने, हाफ पिच फुल पिच. तर हा तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघितला असेल आणि जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.